लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरू आहे। काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचार सभांचा झंझावातही सुरू झालेला आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात आज राहुल गांधींची सभा होणार आहे। दुपारी 3 वाजता सेंदूर वाफा साकोलीमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे। काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचाराकरता राहुल गांधी येणार आहेत। या सभेत काँग्रेसचे मोठे नेते सहभागी होणार असून भव्य असा शामियाना उभारण्यात आलाय। राहुल गांधींच्या आजच्या या सभेला लोक स्वयंपूर्तीनं येताना आपण पाहणार आहोत। राहुलजींनी ज्या पद्धतीनं कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबईची पदयात्रा केली आणि जे लोकांचं दुःख समजून घेतलं आणि ज्या 5 गॅरंटीज महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, गरिबांसाठी दिलेल्या आहेत, त्या 5 गॅरंटीज या देशाच्या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी लोकांचा हिस्सा सत्तेमध्ये कसा असला पाहिजे ती भूमिका त्याच्यामध्ये राहुलजींनी मांडलेली आहे। थेट जातोय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे, त्यांच्याशी अधिक बोलूया। उदय, मुंबईमध्ये इंडिया आघाडीची सभा झाली होती, त्यात राहुल गांधी बोलले होते आणि आता प्रचाराच्या मैदानात ते उतरतायत, काय अधिक सांगाल? खरं तर पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला तर अवघे 5 दिवस शिल्लक आहे आणि त्यामुळे जो आहे तो पहिल्या टप्प्यातल्या ज्या 5 जागांवर ही मतदानाची प्रक्रिया होणार आहे तिथं प्रचाराला वेग आलेला आहे। याच अंतर्गत राज्यातील पहिली राहुल गांधी यांची सभा जी आहे ती साकोलीमध्ये होत आहे। भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार असलेले प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी ही सभा होत आहे। राज्यातली पहिली सभा असल्यामुळे या सभेकडे जे आहे ते सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। खरं तर 25 वर्षांनंतर काँग्रेसला ही भंडारा गोंदियाची जागा मिळालेली आहे। याआधी इथून राष्ट्रवादी जे आहे ते सातत्यानं लढत होती, त्यामुळे आता काँग्रेसला ही जागा मिळालेली आहे। त्यातल्या त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं होम ग्राउंडमधून